तसं नव्हतं ॲक्च्युली. आमचा प्लॅन होता सिंपल, की उरलेल्या 4 ओव्हर्समध्ये जेवढं कमी रेस्ट्रिक्ट करता येईल आम्हाला तेवढं हे होतं. आणि नंतर इनिशियली पावसामुळे थोडं ग्राउंड ओलं झालं होतं. सो ड्यू फॅक्टर आला होता. सो आम्हाला माहीत होतं की कुठला पण एक डिसेंट टार्गेट असेल तर त्यांना अवघड जाणार आहे ते डिफेंड करायला. डोक्यात असं काही नव्हतं. नवीन फ्रँचायझी होती. सो फर्स्ट मॅचच होती माझी. सो जस्ट की माझे जे प्लॅन्स होते ते एक्झिक्यूट करायचे होते. आणि एक फॅक्टर असा होता की मला माहीत होतं की समोरचे बॅट्समन काय आहेत. सो तशानुसार मी बॉलिंग करत होतो. मला असं वाटलं की विजय पावलेला डॅरनची दुसरी ओव्हर नव्हती बनत. तेव्हा विजय पावले आला असता तर तिथे एक विकेटनी मोमेंटम चेंज झालं असतं. आणि सत्यजितची पण ओव्हर त्यावेळेस नव्हती बनत कारण आमचा लेफ्टी बॅट्समन आला. सो हे दोन थोडं मला वाटलं की चेंजेस जरा व्यवस्थित झाले असते. हो, कारण सत्यजित टाकत होता. सो त्याला फ्री हँड दिला होता की प्रत्येक बॉल मारायचा आहे म्हणून. बेसिक मॅच टू मॅच जाणार आहे आम्ही. आता उद्या रायगड बरोबर खेळतो आम्ही. सो प्रत्येक टीमचं आमचं ॲनालिस्ट बरोबर डिस्कशन होतं की काय या दिवसाचा प्लॅन्स आहे. सो फक्त डे बाय डे चाललं असून अजून पुढचं असं काय प्लॅनिंग नाही. येस, आम्ही म्हणू शकतो कारण आम्ही पण टॉस जिंकल्यावर आम्ही बॅटिंगच करणार होतो. सो असं मला असं वाटतं की येस फेवरमध्ये गेलं. मी नेट बॉलर होतो CSKला 2022-23मध्ये. तिथे खूप काही शिकायला मिळालं. जे कोच होते CSKचे एरिक सिमन्स यांच्याबरोबर खूप काही म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 2-2.5 महिने बरोबर होतो. सो बरेचसे प्लॅन्स काय कुठल्या मोमेंटमध्ये एखादी ओव्हर मोठी गेली असेल तर पुढच्या ओव्हर कशी कमबॅक करायची असे बरेचसे पॉईंट शिकायला मिळाले. नाही, ॲक्च्युली आमचे प्लॅन्स प्रत्येक बॅट्समननुसार सेट होते की काय काय एक्झिक्यूट करायचं. आता छोट्या फॉर्मॅटमध्ये पण काय आता कसं म्हणजे ओव्हर 10 रनपेक्षा कमी देता येईल ती खूप म्हणजे 10 रनची खालची ओव्हर पण ही चांगली होती या 8 छोट्या फॉर्मॅटमध्ये. सो तसेच प्लॅन डिस्कस झाले. नाही, यावर्षी सगळ्यांच्या खूप चांगल्या टीम्स आहेत म्हणजे बॅलन्स टीम वाटतात सगळ्या. आमची पण टीम्स आम्ही पण एक 4-5 सिनियर प्लेयर्स आणि यंगस्टर्स असा मिक्स आहे. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड की आम्ही पण एक चांगला दावेदार आहोत.